नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तलासरी पोलीस ठाणे यांच्या 5 फेब्रुवारी 2026 रोजीच्या कारवाईत एक मोठी कामगिरी केली आहे. गोपनीय माहितीवर आधारित तपासात पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर टाटा टेम्पो क्रमांक MA04 JK 9302 यामध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली आणि यामध्ये एकूण 26,28,320 रुपये किमतीच्या मुद्देमालासहित जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपास केला आणि हिमाचल पंजाब ढाबा तलासरी येथील एका टेम्पोची पाहणी केली. चालकाने सुरुवातीला गाडीत सिप्ला हेल्थ कंपनीचे मेडिसिन असल्याचे सांगितलं, परंतु पुढील तपासात गाडीत 9,28,320 रुपयांची प्रतिबंधित दारू आढळून आली. यामुळे या टेम्पोचे एकूण 26,28,320 रुपयांचे मालमत्ता जप्त केली. तलासरी पोलीस ठाणे येथील या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि या कारवाईला पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अंजाम दिला आहे. ही एक महत्त्वाची कारवाई असून यामुळे अवैध दारू वाहतूक रोखण्यास मदत होईल असे मानले जात आहे.